नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सर्व्हिस बुक ऑनलाईन कशी भरावी याबद्दल माहिती बघणार आहोत. आपल्या शासनाने जे 26 पानाचा ऑफलाईन फॉर्मॅट आपल्याला दिलेला आहे त्यानुसार ही माहिती भरायची आहे. तर सर्वप्रथम तुम्ही गुगल क्रोम ओपन करा. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर www.ehrms.nic.in ही जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे ती गुगलमध्ये ओपन करावी. या ठिकाणी गुगल क्रोम ओपन होत आहे. तर सर्वप्रथम मी त्या ठिकाणी आपल्याला जी सर्व्हिस बुक ऑनलाईन करायची वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे त्या ठिकाणी मी टाकत आहे www.ehrms.nic.in. या ठिकाणी सेकंड याच्यावर तुम्हाला ती वेबसाईट दिसते, त्या ठिकाणी क्लिक केलं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला मानव संपदा या प्रकारची विंडो समोर दिसेल. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॅब या ठिकाणी दिसत आहेत. तर सर्वप्रथम हे टॅबला क्लिक न करता वरती सिलेक्ट स्टेटला क्लिक करून वेगवेगळे या ठिकाणी स्टेट दिसत आहेत. तर सर्वप्रथम आपण महाराष्ट्र स्टेट बघणार आहोत. तर महाराष्ट्र स्टेटला क्लिक केल्यानंतर तर अशाच प्रकारची दुसरी विंडो आपल्यासमोर दिसेल. या ठिकाणी वेगवेगळ्या टॅब तुम्हाला दिसत आहे. तर या कोणत्याच टॅबवर तुम्ही कोणत्याच प्रकारचे क्लिक न करता वरती लॉग इनवर क्लिक करावे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर पहिले युजर टाईपमध्ये स्टेट गव्हर्नमेंटवर क्लिक करावे. त्यानंतर स्टेट महाराष्ट्र, लॉग इन ॲज HDRS. आता हे जो लॉग इन आहे हा केंद्र प्रमुखाचा लॉग इन आहे. तुम्ही तो युजर ID आणि पासवर्ड त्या ठिकाणी टाकलेला आहे. तुम्ही पण केंद्र प्रमुखाच्या लॉग इनवर घ्यायचा आहे. खाली कॅप्चर तो युजर ID आणि पासवर्ड टाकून खाली कॅप्चर कोड आहे, तो कॅप्चर कोड त्या ठिकाणी इनपुट करायचा आहे. आणि ही सगळी प्रोसेस व्यवस्थित झाल्यानंतर मग लॉग इन करायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला केंद्राचा लॉग इन घ्यायला लागेल. नंतर आपली प्राथमिक स्वरूपाची माहिती या ठिकाणी आपण भरणार आहोत. पासवर्ड या ठिकाणी नाही दिला म्हणजे लॉग इन सक्सेस झाला आहे आपला, की ज्यावेळेस प्रोसेस होते त्यावेळेस. आता एम्प्लॉयमेंट, एनरोलमेंट, एम्प्लॉयमेंट सर्व्हिस बुक डिटेल्स, परमिशन मॅनेजमेंट, ट्रान्सफर परमिशन, रिपोर्ट्स ऑनलाईन अँड जनरल यासारखे वेगवेगळ्याचे टॅब या ठिकाणी दिसत आहेत. या ठिकाणी सुंदर तुकाराम राऊत हे केंद्र प्रमुखाने आमचे त्यांचं ऑनलाईन आम्ही युजर ID आणि लॉग इन करण्यासाठी घेतलेलं आहे. खाली वेगवेगळ्या प्रकारची प्राथमिक स्वरूपाची माहिती या ठिकाणी दिसत आहेत. तर ही सर्व माहिती कोणतेही क्लिक न करता आपल्याला एम्प्लॉय सर्व्हिस बुक डिटेल यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची नवीन टॅब येईल. तर या टॅबमध्ये तर वेगवेगळ्या प्रकारचे EHRMS कोड, GPF, पॅन नंबर, एम्प्लॉय नेम, त्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि या ठिकाणी 215341 हा EHRS कोड माझा केंद्रातून आम्ही घेतलेला आहे, जो युजर आणि पासवर्ड आपल्याला मिळतो. फक्त आपण त्या ठिकाणी तो कोड टाकायचा आणि सर्च करायचा आहे. सर्च केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम त्या ठिकाणी नाव दिसेल. या ठिकाणी एम्प्लॉय डॅशबोर्ड ही विंडो आपल्यासमोर दिसते. या ठिकाणी माझं नाव विजय त्र्यंबकराव खांडे बराड, बर्थ डेट 3/8/1985, डेट जॉईनिंग करंट ऑफिसची जॉईनिंग डेट आहे, डेट ऑफ रिटायरमेंटची डेट आणि वरती या ठिकाणी आपल्या केंद्रामधले जेवढे शिक्षक आहेत त्यांचे सर्व एक युजर ID या ठिकाणी दिसेल नावासहित. या ठिकाणी माझं नाव या ठिकाणी दिसतंय युजर ID सहित. तर ज्या ठिकाणीची माहिती भरायची त्यावर क्लिक करून आपण एम्प्लॉय डॅशबोर्ड खाली या ठिकाणी जाणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी एम्प्लॉय फोटो अपलोड करायचा आहे, ज्याची साईज 20 KB पेक्षा कमी असणे अत्यंत आवश्यक आहे. की अपलोड फोटोवर क्लिक केले असतात ते लोकेशन आपल्याला त्या ठिकाणी दाखवत आहे, की ज्या ठिकाणाहून तुम्ही तो फोटो सिलेक्ट करून ओपन करून अपलोड करू शकता. पण साईज 20 KB पेक्षा कमी आहे. परंतु सध्या ही टॅब अवेलेबल नाही आहे. आपल्याला कोणतेही डॉक्युमेंट फोटो अपलोड सध्या तरी करता येत नाही. फक्त प्राथमिक स्वरूपाची माहिती या ठिकाणी आपण भरणार आहोत. तर एम्प्लॉय डॅशबोर्डमध्ये फक्त फिंगरप्रिंट आणि फोटो या दोनच गोष्टी अवेलेबल आहेत. या ठिकाणी डाव्या बाजूला जी सर्व्हिस बुक
या ठिकाणी दिसत आहे. तर या ठिकाणी वेगवेगळे टॅब आपल्याला भरायचं आहे. काही टॅब एक ऑफिशियली होणार आहेत, तर फक्त आपण काही टॅब प्राथमिक स्वरूपाची माहिती या ठिकाणी भरणार आहोत. तर या वेगवेगळ्या टॅबमध्ये आपण प्रत्येक टॅबची एक एक माहिती या ठिकाणी घेणार आहोत. त्यामध्ये लोन डिटेल्स, सर्व्हिस हिस्ट्री, डिपेंडंट एक्सचेंज डिटेल यासारख्या प्रकारच्या माहिती या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या दिसतात. आता एक बाय वन बाय स्टेप आपण सर्व्हिस बुक या ठिकाणी दिसते, त्यावर कोणत्याही प्रकारचे क्लिक करायचं नाही. आपण सगळं डाटा भरल्यानंतर बघणार आहोत. एम्प्लॉय डॅशबोर्ड हा तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. या ठिकाणी तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे आणि फिंगरप्रिंट अपलोड करायची आहे. ती कशी करायची हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगमध्ये सांगणार आहोत. त्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन या टॅबवर क्लिक केले असता तुम्हाला समोरची एक विंडो दिसते. आता या ठिकाणी नेम आणि या ठिकाणी माहिती या ठिकाणी आलेली आहे. तुम्ही जर नवीन असेल तर नो एंट्री या ठिकाणी येईल. नो एंट्रीवर क्लिक केले असता तुम्हाला वरच्या बाजूला एंटर एम्प्लॉय पर्सन डिटेल्स दिसते, त्यावर क्लिक केल्यात अशा प्रकारचं ब्लँक पेज तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल. त्याच ठिकाणी सर्वप्रथम तुम्ही ती माहिती त्या ठिकाणी टाकायची आहे. तर मी ऑलरेडी हा फॉर्म भरलेला आहे, म्हणून तुम्हाला सर्वप्रथम तो फॉर्म दाखवतोय की तो कशा प्रकारचे भरलेला आहे. त्यामुळे तुम्हाला सहजरित्या ते लक्षात येईल. त्यामुळे पर्सनल इन्फॉर्मेशन यावर क्लिक केले असते की एडिट इथे या ठिकाणी क्लिक करतो. आता सर्वप्रथम या ठिकाणी फादर नेम, मदर नेम, हजबंड नेम या ठिकाणी येईल, जे आपल्या त्यानंतर मॅरेज स्टेटस, मॅरिड अनमॅरिड जे आहेत ते या ठिकाणी येते. विंडो डिवोर्स ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मी मॅरिड असल्यामुळे मॅरिड सिलेक्ट केलं आहे. जेंडर मेल फिमेल, ट्रान्झिशन जेंडर मेल. त्यानंतर मायनॉरिटी तुमची जी जन्मजात खुणे सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर तुम्ही लिहिलेली त्या ठिकाणी टाईप करून या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे. तुमची फिटनेस सर्टिफिकेट मेडिकल जे जोडलेले आहे त्या ठिकाणी राईट क्लिक करायचे आहे की तुम्ही ते जोडलेले आहेत. तुमची हाईट या ठिकाणी सेंटीमीटरमध्ये लिहायची आहे आणि कॅटेगरी तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बसाल ती कॅटेगरी सिलेक्ट करून या ठिकाणी ती नमूद करायची आहे. या ठिकाणी वेगवेगळी कॅटेगरी VGA, VGB, VGC, VGD, OBC, SBC. मी ओपन असल्यामुळे ओपन निवडतोय. सब कॅटेगरी तुम्हाला कोणत्याही प्रकारची भरायची गरज नाही आणि तुमची कास्ट टाईपरित्या करून त्या ठिकाणी भरायची. मी या ठिकाणी हिंदू मराठा लिहिलेलं आहे आणि नंतर तुमचे कास्टिझम कोणता आहे, हिंदू आहे, मुसलमान आहे, त्या ठिकाणी रिलिजन लिहायचं आहे. ब्लड ग्रुप तुमचा O पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह वगैरे जो असेल तो त्या ठिकाणी टाईप सिलेक्ट करायचा आहे. B पॉझिटिव्ह. तुमचं स्टेट निवडायचं आहे. स्टेट निवडल्यानंतर तुमचं होम डिस्ट्रिक्ट कोणता आहे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर जो लिहिलेला आहे तो त्या ठिकाणी होमटाऊन म्हणून तो निवडायचा आहे. त्यानंतर तुमचं कॅडरे हे एज्युकेशन जिल्हा परिषद कॅडरे हेच निवडायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे ते. त्यानंतर सर्व्हिस या ठिकाणी ॲनिमेशन टेक्निकल, नॉन टेक्निकल, एज्युकेशन सर्व्हिस तुम्हाला निवडायची आहे. तर या ठिकाणी कोणतीही प्रकारची माहिती नाही भरायची आहे. होमटाऊनमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तो त्या ठिकाणी टाईप करायचं आहे, नमूद करायचं आहे. नियर रेल्वे स्टेशन जे असेल ते त्या ठिकाणी टाईप करायचं आहे आणि खाली तुम्ही डायरेक्ट 1995च्या नंतर लागेल असेल तर डायरेक्ट लिहायचं आहे. 1995च्या अगोदर जर तुम्ही असाल तर डिस्ट्रिक्ट कम्युनिटी, इलेक्शन कम्युनिटी हे पर्याय निवडायचं आहे. त्यामुळे मी 95च्या नंतर लागेल तर डायरेक्ट निवडल्यानंतर आपण सेव्ह करायचं आहे. वरती मेसेज येतो, डाटा हॅज बीन सक्सेसफुली अपलोड, ओके करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारची टॅब तुमच्या समोर ती दिसेल. परत ही माहिती भरताना एडिट करून आपल्याला जी माहिती जी चुकली असेल ती परत आपण टाईप करून सेव्ह करू शकतो, परत मेसेज ओके करू शकतो. ही अपडेटची प्रक्रिया चालू राहणार आहे काही काळ, तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित ही माहिती बघून भरायची आहे. परत एम्प्लॉय पर्सनल डिटेल्सवर क्लिक केले असता हा परत कोरा फॉर्म वगैरे येतो. अशा रीतीने जी माहिती सांगितलेली आहे ती तुम्ही व्यवस्थितरित्या चॉईस करून सिलेक्ट करून या ठिकाणी भरायची आहे. यावेळेस वेगवेगळी माहिती ही तुम्ही जेव्हा व्हिडिओ डाउनलोड करताल त्यावेळेस एका पानावर व्यवस्थित त्या कागदावर लिहायची आहे, जेणेकरून तुम्हाला अतिशय सोप्या रीतीने जाणार. दुसरं पर्सनल इन्फॉर्मेशन झाल्यानंतर ॲड्रेस इन्फॉर्मेशन आहे.
दुसरी ॲड्रेस इन्फॉर्मेशनवर आपण ज्यावेळेस क्लिक केलो त्यावेळेस तुमच्या पंचायत समितीमध्ये प्रेझेंट ॲड्रेस जो आहे ते ऑलरेडी या ठिकाणी दिसतो आहे. नसेल टाकेल तर तो नो एंट्री येईल, त्या ठिकाणी क्लिक करायची आहे. या ठिकाणी मी टाकले व एडिट झाल्यानंतर माझ्यासमोर या ठिकाणी अशा प्रकारचा पर्सनल प्रेझेंट ॲड्रेस डिटेल या ठिकाणी येईल. प्रेझेंट ॲड्रेस डिटेल तुम्ही सध्या ज्या शाळेवर शिकवत आहेत त्या शाळेच्या गावाचा पत्ता या ठिकाणी नमूद केला जाईल. त्या ठिकाणी टाईप करून तुम्हाला तो इनपुट करायचा आहे. त्या ठिकाणचं हाऊस नंबर, स्ट्रीट नंबर, विलेज कोणता आहे, वार्ड नंबर, स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट जालना, जे ब्लॉक घनसावंगी, ही सगळी माझी स्वरूपाची माहिती आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी टाकायची तुमच्या शाळा जी सध्या प्रेझेंट आहे, प्रेझेंट ॲड्रेसमध्ये तुमच्या सध्या ज्या शाळेवर कार्यरत आहे तो शाळाच्या ठिकाणी या माहिती भरायची आहे. आपण ईमेल ॲड्रेस वगैरे ते सर्व तुम्ही भरायचे आहे. तर प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सारखा असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे, म्हणजे वरचा डाटा कॉपी होऊन जाईल खाली. परंतु माझा परमनंट ॲड्रेस वेगळा आहे, जो आपण सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर लिहिला आहे. या ठिकाणी मी तो टाईप करून भरलेला आहे आणि वरच्या प्रकारचीच माहिती आहे खाली दिलेली की स्टेट नंबर, वार्ड नंबर, स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट जालना, ब्लॉक, पंचायत समिती, पिन कोड जो असेल तो तुमचा, पोलीस स्टेशन कोणतं आहे, फोन नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी शक्यतो टाका आणि अपडेट करा. अपडेट केल्यानंतर मेसेज येईल, त्याला ओके करा. अशा प्रकारे तुम्ही माहिती भरल्यानंतर अशा प्रकारचे तुमच्या नावासहित तुमच्यासमोर टॅब येईल. पुन्हा माहिती भरायची तर वरती एंटर एम्प्लॉय ॲड्रेस डिटेल्समध्ये क्लिक केला, नवीन फॉर्म त्या ठिकाणी ओपन होईल ज्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे. ॲड्रेस इन्फॉर्मेशन झाल्यानंतर जॉईन इनिशियल डेट आपण पुढं क्लिक केलेलं आहे. इनिशियल जॉईनिंग इन्फॉर्मेशन क्लिक केले असता आपल्यासमोर अशा प्रकारची विंडो येईल की ज्या ठिकाणी आपण आपली सर्व्हिसची माहिती हिस्ट्री या ठिकाणी आपण भरणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला मी इनिशियल जॉईनिंग इन्फॉर्मेशन मध्ये काय काय माहिती अवेलेबल आहे ती तुम्हाला एडिट करून या ठिकाणी दाखवते, जी ऑलरेडी मी या ठिकाणी भरलेली आहे. इनिशियल जॉईनिंग इन्फॉर्मेशनमध्ये सगळ्यात पहिले वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा ब्लँक स्वरूपाचा फॉर्म दिसेल. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची माहिती त्या ठिकाणी भरायची आहे. सर्वप्रथम मी माहिती भरलेली ती तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. या ठिकाणी माझं नाव आणि त्या ठिकाणी माहिती भरलेली जी तुम्हाला दिसेल एडिट करतोय. एडिट केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा फॉर्म येईल. इनिशियल जॉईनिंग इन स्टेट गव्हर्नमेंट भरायचं, आपण क्लिक करायचं. महाराष्ट्र स्टेट, डिपार्टमेंट देवी देगा पंचायत राज समिती, ऑफिशियल स्टेट महाराष्ट्र, ऑफिशियल डिस्ट्रिक्ट जे असेल ते जालना, त्यानंतर ऑफिशियल लेवल आपली जिल्हा परिषद, ब्लॉक पंचायत ऑफिस. आता या ठिकाणी माझी फर्स्ट जॉईनिंग ही रायगड जिल्ह्यामध्ये झाली असल्यामुळे मला या ठिकाणी ऑफिशियल स्टेट महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट मला रायगड या ठिकाणी ते निवडायला हवं, कारण की जिल्हा बदली करून मी जालन्याला आलो आहे. त्यामुळे फर्स्ट इनिशियल जॉईनिंग रायगड जिल्ह्यात असल्यामुळे मला ऑफिस स्टेट रायगड हे निवडायला हवं. आणि ऑफिस लेवल ब्लॉक पंचायत ऑफिस. त्यानंतर आता स्टेटमध्ये माझी जी ब्लॉक पंचायत कर्जत या ठिकाणी मला ते सापडून त्या ठिकाणी सिलेक्ट करायला लागेल. वेगवेगळे तालुका आपोआप या ठिकाणी येतात. त्यानंतर मेक रिक्वायरमेंट या ठिकाणी डायरेक्ट लिहायचं आहे. जॉईनिंग टाईम फॉरनून, आफ्टरनून, ज्या दिवस झालेले त्यावेळेस. अपॉइंटमेंट डेट, जी जिल्ह्यातून तुम्हाला जी ऑर्डर सोडलेली त्या तारखेची त्या ठिकाणी जॉईनिंग डेट लिहायची. इनिशियल जॉईनिंग डेट 30 असणार आहे. त्यानंतर तुमची शिक्षण सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कंटिन्युएशन 3 वर्षाची झाली त्या ठिकाणीची तारीख तुम्हाला नमूद करायची. 28/7/2012 ही माझी कंटिन्युअस तारीख आहे शिक्षण सेवा कालावधी संपल्यानंतरची. त्यानंतर कॉन्फिगरेशन डेट पण 30 राहणार आहे. क्लास 3rd वर्ग आहे आपला, वर्ग 3रा क्लास. त्यानंतर ऑर्डर नंबर, तुम्ही जिल्हा परिषदली जी ऑर्डर नंबर दिले त्यानंतर ती क्रमांक टाकायचा, ऑर्डर क्रमांक. त्यानंतर एम्प्लॉयमेंट टाईप, तुम्ही ज्या
असिस्टंट टीचर म्हणून निवडायचं आहे. सबडिव्हिजन सिलेक्ट काही निवडायची गरज नाही. रेग्युलर तुम्हाला ह्या ठिकाणी निवडायचं आहे. नॉन गॅजेटेड कार्डियर म्हणजे एज्युकेशन जिल्हा परिषद हे ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर सर्व्हिस एज्युकेशन सर्व्हिस तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. नंतर एक ग्रेडिंग वगैरे काही नाही. अपॉइंटमेंट अथॉरिटी तुमची चीफ एज्युकेशन ऑफिसर रायगड या ठिकाणी मला ते टाका लागेल, कारण की चीफ एज्युकेशन ऑफिसर हे अपॉइंटमेंट अथॉरिटी आपल्याला करते आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी टाईप करून ते नमूद करायचं आहे. चीफ एज्युकेशन ऑफिसर रायगड. तुम्हाला जे डिस्ट्रिक्ट असेल ते ठिकाणी. सोर्सेस अपॉइंटमेंट डायरेक्ट 95च्या नंतर लागेल, बंधू डायरेक्ट 95च्या अगोदर लागल्याने डिस्ट्रिक्ट कम्युनिटी लिहायची आहे. सिलेक्शन कम्युनिटी करायची आहे. मी डायरेक्ट निवडतो आहे. त्यानंतर खाली एक इन्फॉर्मेशन आहे, पे कमिशन. तुम्ही जॉईनिंग ज्या झालं आहे त्यावेळेस कोणतं पे चालू आहे त्या ठिकाणी ते निवडायचं आहे. जॉईनिंग होतं आहेस माझं 6 पे कमिशन चालू होतं त्यावेळेस म्हणून ते निवडलं आहे. पे स्केल तुमचा जो असेल तो 5,200 20,200 निवडतो आहे. ग्रेड पे या ठिकाणी दिले तो ठिकाणी निवडायचा आहे. आणि बेसिक पे त्या ठिकाणी टाईप करून तुमचा नमूद करायचा आहे आजचा. डिडक्शन टाईप जे असेल GPF CPF UPF NPS तो ठिकाणी निवडायचा नाही असेल तर नो निवडायचा आहे. नो निवडल्या तर 00 नंबर टाकायचा आहे. असेल तर तुम्ही जो अकाउंट नंबर असेल तो GPFचा टाकायचा आहे आणि अपडेट करायचं आहे. अपडेट क्लिक केल्यानंतर डाटा सक्सेसफुली ओके निवडायचं आहे. अशाच प्रकारचे तुम्ही पुन्हा निवडून एडिट करून भरू शकता. त्यानंतर ट्रेनिंग इन्फॉर्मेशन जॉईन एज्युकेशनल इन्फॉर्मेशनबद्दल माहिती बघणार आहोत आपण आता, की आपलं जे एज्युकेशन झालेलं आहे त्या ठिकाणी ते आपल्याला नमूद करायचं आहे. या ठिकाणी मी 4 नमूद केलेले आहे. 10वी डिप्लोमा MA BA. या ठिकाणी ऑलरेडी नसेल तुमच्याकडे त्या ठिकाणी नो एंट्रीवर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी मी काही एज्युकेशन या ठिकाणी टाकेले आहेत. ते सर्वप्रथम इंटर एम्प्लॉय एज्युकेशन डिटेल्सवर क्लिक करून या ठिकाणी सिलेक्ट एज्युकेशन ॲड न्यू एज्युकेशन जे नवीन आता ते सिलेक्ट करायचं आहे. खाली एज्युकेशन आहे सिलेक्ट 10वी 12वी BA BCom MA जे काही असेल त्या ठिकाणी ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि त्या ठिकाणी ते निवडायचं आहे. निवडल्यानंतर खाली त्यांचा सब कॅटेगरी अशी कोणती असेल ती निवडायची. 12वी निवडली असेल तर त्या ठिकाणी आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणती फॅकल्टी होती ते तुम्हाला त्या ठिकाणी निवडायची आहे. माझी 12वीमध्ये सायन्स असल्यामुळे सायन्स निवडले आहे. ते बोर्ड कोणता होता तुमचा त्या ठिकाणी नमूद करायचं आहे. पासिंग इयर मार्क्स आणि सिलेक्ट ग्रेड कोणता होता. एज्युकेशन ॲड फर्स्ट अपॉइंटमेंट क्लिक करायचं आहे. रिमार्क्स लिहायची काही गरज नाही. अटॅचमेंट चूज फाईल आणि सेव्ह करायचं आहे. आता या ठिकाणी मी कॅन्सल करतो आहे. ऑलरेडी मी माहिती भरलेली असल्यामुळे जी माहिती भरली आहे ती तुम्हाला मी प्रथम एडिट करून दाखवते की कशा रीतीने भरलेली आहे. एज्युकेशनल इन्फॉर्मेशनमध्ये आता एक डिप्लोमा मी भरतो आहे. डिप्लोमा क्लिक करतो आहे. आता सर्टिफिकेट ऑफ कॅम्प्युटिंग माझं जे MSCIT झालेलं आहे ते या ठिकाणी निवडतो आहे. ॲड न्यू एज्युकेशनवर क्लिक केल्यानंतर एज्युकेशनमध्ये डिप्लोमा आणि स्ट्रीटमध्ये सर्टिफिकेट ऑफ कॅम्प्युटिंग हे ऑप्शन निवडतो आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजण्यास सोपं जाईल. ॲड न्यू एज्युकेशन डिप्लोमा सर्टिफिकेट ऑफ कॅम्प्युटिंग. आता या ठिकाणी बोर्ड युनिव्हर्सिटी नेम या ठिकाणी मी आपल्याला टाईप करून लागणार आहे. त्या ठिकाणी मी टाईप करतो. या ठिकाणी महाराष्ट्र बोर्ड टेक्निकल नॉलेज एज्युकेशन मुंबई अशा प्रकारचे नाव येईल. आणि पासिंग इयर MSCIT माझं ज्यावेळेस जे पासिंग झालं त्या पासिंग इयर या ठिकाणी मी टाकणार आहोत 2006. त्यानंतर मार्क्स किती अवेलेबल झाले होते मला MSCITमध्ये त्या ठिकाणी इनपुट करणार. ग्रेड कोणता होता. ॲट फर्स्ट अपॉइंटमेंट रिमार्क्स नाही. चूज फाईल अँड सेव्ह ओके. डाटा हॅज बीन सक्सेसफुली सेव्ड ओके करायचं आहे. अशाच प्रकारची तुमची 10वी 12वी DED MA BA या सर्व प्रकारची माहिती आपण
भरू शकतो. वरती इंटर एम्प्लॉयमेंट एज्युकेशन डिटेल्स दिसते. एडिट करून आपण ते पुन्हा प्रकारची माहिती दुरुस्त करू शकतो. या ठिकाणी BA विमेमध्ये हिस्ट्री, बोर्ड नेम, पासिंग इयर आणि मार्क्स, ग्रेड, एज्युकेशन स्टेटस ॲट फर्स्ट अपॉइंटमेंट आणि अपडेट करून आपण ते पुन्हा माहिती अपडेट करू शकतो, ओके करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे आपण ॲड न्यू एज्युकेशन या ठिकाणी पुन्हा माहिती भरून सेव्ह करू शकतो. एज्युकेशन इन्फॉर्मेशन झाल्यानंतर ट्रेनिंग इन्फॉर्मेशन. त्या ट्रेनिंग इन्फॉर्मेशनमध्ये वेगवेगळे असे तुम्ही त्या ट्रेनिंग घेतलेल्या आहे त्या ट्रेनिंगची नमूद या ठिकाणी माहिती करायची आहे. एक ट्रेनिंग मी या ठिकाणी नमूद केलेली आहे. आता एम्प्लॉय एंट्रिंग डिटेल्समध्ये ट्रेनिंग डिटेल्समध्ये एक ब्लँक एज इन प्लेस इंडिया ट्रेनिंग सिलेक्ट यशोदा, बेसिक, इंटरमिजिएट, ॲडव्हान्स या प्रकारचे सिलेक्ट करायचे. ज्यांनी घेतले ट्रेनिंग नेम आणि इन्स्टिट्यूट नेम आणि त्या ठिकाणी सस्मोन नेम म्हणजे ट्रेनिंग नेम, ट्रेनिंगचं नाव आणि ही सर्व प्रकारची डेट फ्रॉम टू डेट टू सेव्ह करायची. एक मी ट्रेनिंग केलेली आहे, ती मी इनपुट केलेली आहे. ती कशा रीतीने भरली ते तुम्हाला मी आता सांगतो आहे. ट्रेनिंग डिटेल्समध्ये ट्रेनिंगची इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे. सर्वात प्रथम एक ट्रेनिंग भरलेली ती एडिट करतो आहे. प्लेस इंडिया ट्रेनिंग टाईप बेसिक केलेलं आहे. ट्रेनिंग नेम तालुकास्तरीय समृद्धी कार्यक्रम गणित, त्यानंतर पंचायत समिती तालुका ट्रेनिंग नेम आणि कोणी ऑर्गनाईज केली त्यांचं नाव आणि कधीपासून कुठपर्यंत केली त्यांची डेट या ठिकाणी दिलेली आहे आणि अपडेट केलेले आहे. अपडेट डाटा सक्सेसफुली. अशाच प्रकारची नवीन ट्रेनिंग तुम्ही या ठिकाणी ट्रेनिंग डिटेल्समध्ये पुन्हा ॲड करून सेव्ह करू शकता. जेवढ्या ट्रेनिंग झालेल्या आहेत सर्व्हिस बुकमध्ये नोंद करू शकतात ट्रेनिंग डिटेल्समध्ये. आता त्यानंतर आहे फॅमिली इन्फॉर्मेशन टॅब. फॅमिली इन्फॉर्मेशन टॅबमध्ये तुम्ही जी फॅमिलीची माहिती भरलेली या ठिकाणी दिसते. एंटर एम्प्लॉय फॉर डिटेल्समध्ये नवीन ब्लँक पेज ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्ही ती माहिती पूर्णपणे भरायची आहे. या ठिकाणी मी माझी वाईफची आणि डॉटरची माहिती भरलेली आहे. ती कशी भरलेली या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. हे ब्लँक पेज आहे. या ठिकाणी तुम्ही ती माहिती भरायची आहे की जेणेकरून ती सेव्ह होईल व फॅमिली इन्फॉर्मेशन तुमची माहिती क्लिक होऊन जाईल. या ठिकाणी वेगवेगळ्याचे टॅब एम्प्लॉयड, स्टेट, सेंटर, ऑदर्स वेगवेगळ्याचे टॅब या ठिकाणी दिसते. ई सॅलरी कोड, एम्प्लॉय कोड, जर तुमची वाईफ असेल किंवा जोडीदार असेल तर त्या ठिकाणी त्याचं डिपेंड वगैरे म्हणून आणि ही माहिती सेव्ह करायची आहे. सेव्ह केल्यानंतर त्या ठिकाणी कोणती माहिती सेव्ह होणार नाही कारण की मी ऑलरेडी माहिती भरलेली आहे. म्हणून सर्वप्रथम फॅमिली इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही माहिती जी भरलेली ती एडिट करून ती कशी भरावी हे तुम्हालाच या ठिकाणी सांगतो आहे. सर्वप्रथम एडिट करतो आहे. सर्वप्रथम या ठिकाणी मेंबर्स नेम जे असेल ते नाव टाकायचं आहे. त्यानंतर रिलेशन कोणतं आहे ते, त्यांची बर्थ डेट, त्यानंतर एज्युकेशन डिपेंड आहे का, नसेल तर नोमध्ये मग ते दुसऱ्या स्टेट गव्हर्नमेंटमध्ये वर्क करतायत का ते माहिती या ठिकाणी तुम्हाला नमूद करायची आहे. आणि चूज फाईल जी असेल ती करायची आहे, अपडेट करायचं आहे, ओके करायचं आहे. सेकंड डॉटरची माहिती भरलेली आहे. डॉटरच्या बाबतीत पण तेच आहे, फक्त डॉटर नेम, बर्थ डेट वगैरे येईल, एज्युकेशन फॉर्म येणार नाही. त्यानंतर लोन डिटेल्स. लोन डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर न्यू एंट्री या ठिकाणी दिसते तुम्हाला. न्यू एंट्रीवर क्लिक केल्यानंतर सिलेक्ट लिहायचं होम लोन, कार लोन, पर्सनल लोन, एज्युकेशन लोन जे असेल ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्या अकाउंट नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि नंबर या ठिकाणी लेटर नंबर, लोन सँक्शन झालं त्याची डेट आणि अमाऊंट किती होती लोनची ती आणि रिटर्न डेट ती टाकायची आहे. रिटर्न रिमार्क्स लिहायचे नाही, सेव्ह करायचं आहे डाटा. या ठिकाणी कोणतेही लोन नसल्यामुळे मी ते कॅन्सल करतो आहे. ह्या प्रकारचे तुम्ही जी लोन असेल ते एंटर एम्प्लॉय डिटेल्सवर क्लिक करून ॲड करून सेव्ह करू शकता.
ही डिटेल माहिती या ठिकाणी दिसते. त्यानंतर सर्व्हिस हिस्ट्री ही जी सर्वात महत्त्वाचं इम्पॉर्टंट पेज आहे, जेणेकरून आपण ती भरायची आहे. आता न्यू एंट्रीवर क्लिक करतो आहे मी, की ही माहिती मी भरलेली नाही आहे, म्हणून तुम्हाला न्यू एंट्रीवर क्लिक करून सर्व्हिस हिस्ट्री कशी भरायची आहे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे. सर्व्हिस हिस्ट्री आता ऑर्डर नंबर, आपण जिल्ह्याचे जी फर्स्ट जॉईनिंग येते आपोआप त्या ठिकाणी येते. जॉईनिंग इनिशियल डेट जी असेल, ट्रान्झॅक्शन या ठिकाणी दिसत आहे. माहिती वगैरे कोणती भरलेली आहे. सिलेक्ट तुमचे ट्रायबल, माझी ट्रायबलमध्ये निवड झाली ती सुरुवातीला, म्हणून मी ट्रायबल अवघड क्षेत्र. त्यानंतर गव्हर्मेंट महाराष्ट्र, रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज समिती, ऑफिशियल स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट रायगड. त्यानंतर ऑफिशियल ब्लॉक पंचायत ऑफिस, ब्लॉक पंचायत ऑफिस कर्जत. ही आपण ऑलरेडी माहिती भरलेली, ती माहिती आपल्या समोर येईल. त्यानंतर असिस्टंट टीचर, सब डिस्टिंक्शन भरायची गरज नाही. त्यानंतर इफेक्टिव्ह ऑर्डर्सची डेट या ठिकाणी येईल. त्यानंतर डेट, फायनान्शियल, जी आपण सर्व्हिस इन्फॉर्मेशनची माहिती भरलेली ती सर्व माहिती या ठिकाणी अवेलेबल झालेली आपल्याला दिसतील. पे स्केल, 6 पे, ग्रेड पे, बेसिक पे आणि पे स्केल वगैरे, एज्युकेशन सर्व्हिस, ही सुरुवातीलाच आपण सगळी माहिती या ठिकाणी भरली आहे. ती सिलेक्ट करून अपडेट करायची आहे फक्त. ही सर्व्हिस इन्फॉर्मेशन आपण मध्ये भरलेली. सर्व्हिस हिस्ट्री ही आपली सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी मानली जाते, त्यामुळे ती भरताना योग्य रीतीने काळजी घेण्यात यावी. सर्व्हिस हिस्ट्री एक प्रकारचा आत्माच मानला जातो याच्यामध्ये. त्यानंतर आपल्याला दिसतं आहे की दुसरी स्टेप आपण खोललेली या ठिकाणी, की लिव्ह डिटेल्स, रजा, किरकोळ रजा, अर्जित रजा. सिलेक्ट क्रेडिट, टाईप ऑफ रजाचं क्रेडिट करायचं आहे. रजा कोणती, एनरल लीव्ज आहे, मेडिकल लीव्ज आहे किंवा कॅज्युअल लीव्ज आहे, अर्जित रजा, वैद्यकीय रजा आणि किरकोळ रजा. त्यानंतर तुमची सर्व प्रकारची ज्या अर्जित रजा आहे त्याची माहिती या ठिकाणी येईल. बॅक घेतोय. त्यानंतर फ्रॉम डेट टू डेट या ठिकाणी ती कधीपासून कुठपर्यंत घेतली ती लिहायची आहे. पर्सनल कामासाठी घेतली आहे ते पर्याय निवडायचा आहे. जो असेल तो रिमार्क्स लिहायची गरज नाही आहे. आणि हे डाटा आपण सेव्ह करायचा आहे. सध्या हे कोणत्याही प्रकारचा डाटा मी सेव्ह केलेला नाही, त्यामुळे ही सर्व माहिती आपण सर्व्हिस बुकमध्ये जी एंट्री झाली आहे ती व्यवस्थित निवडून ती निवडायची आहे. कॅज्युअल लीव्ह पण आपण वर्षाची असतात, म्हणून या ठिकाणी वर्ष टू वर्ष टाकायची आहे. एका वर्षामध्ये तुम्हाला ते कॅज्युअल लीव्ह घेता येतात, ते वर्ष या ठिकाणी टाकायचं आहे. आता एक करून दाखवतो. 1 जानेवारी 2018 तर 1 डिसेंबर फ्रॉम डेट. आता टू डेट म्हणजे 1 डिसेंबर 2018. आता ह्या वर्षामध्ये वर्किंग डेज किती ते पण या ठिकाणी दिसेल आपल्याला. 335 डेज आपल्याला खाली या ठिकाणी दिसते. आणि आपण कोणकोणत्या कामासाठी आहे ती घेतली आहे ती त्या ठिकाणी कॅज्युअल लीव्ह त्या ठिकाणी निवडायचं आहे पर्याय. रिमार्क्स निवडायची गरज नाही आहे. आणि हा डाटा आपण सेव्ह करून करायचा आहे. या ठिकाणी माहिती भरली नाही मी, म्हणून कॅन्सल या ठिकाणी करतो आहे. त्यानंतर आपली पुढचा टॅब जो होतोय तो नॉमिनी डिटेल्स. तुम्हाला नॉमिनी जे तुम्हाला भरायचे आहे त्या ठिकाणी न्यू एंट्रीवर क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी मी एक नॉमिनी भरलेला आहे माझ्या वाईफचा, ते एडिट करून तुम्हाला दाखवतो आहे. नॉमिनी नेम जे असेल ते त्या ठिकाणी टाईप करायचं आहे. रिलेशन कोणतं आहे त्यांच्यासोबत हो ते त्या नॉमिनी टाईपमध्ये ऑल सिलेक्ट करा. डेट ऑफ बर्थ, नॉमिनीची बर्थ, त्यानंतर किती टक्के पर्सेंटेज द्यायचे ते, अकाउंट नंबर, ब्रँच नेम, IFSC कोड वगैरे सगळ्या प्रकारची डिटेल या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. डिपेंड आहे का, यस करायचं आहे. त्यांचा ॲड्रेस वगैरे या ठिकाणी टाकायचा आहे. नॉमिनीचा पूर्ण ॲड्रेसचा पत्ता डिटेल या ठिकाणी तुम्हाला तो नमूद करायचा आहे. स्टेट नंबर, विलेज,
वार्ड नंबर वगैरे जे काय असेल त्या ठिकाणी तुम्हाला ते नमूद करायचं आहे. ही माहिती आपल्याला एडिट करता येते म्हणून आपण ती सेव्ह करून, काही चुकली असेल ती एडिट करून आपण पुन्हा भरू शकतो. ती ह्या ठिकाणी मी पत्ता वगैरे टाकतोय. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, ब्लॉक, पंचायत कोणती आहे आणि पिनकोड कोणता आहे, पोलीस स्टेशन नियर, मोबाईल नंबर, ईमेल ID शक्यतो टाका. त्यानंतर रिमार्क्स वगैरे चूज फाईल करून अपडेट करायचं आहे आणि डाटा सक्सेसफुली ओके करायचं आहे. आता मी डॉटरची माहिती भरली नाही, ती तुम्हाला एक दाखवतोय. सर्वप्रथम मेंबर येस करायचं. येस केल्यानंतर तुमची जे मेंबर्स आपण भरलेले आहे ते सिलेक्ट दिसेल. या ठिकाणी संस्कृती विजय खांडेवराड, त्यानंतर नाव वगैरे येईल, डॉटर, नॉमिनी टाईप सिलेक्ट ऑल करायचं आहे. त्यांची बर्थ डेट वगैरे खाली येईल आणि पर्सेंटेज किती ठेवायची त्या ठिकाणी तुम्हाला टाईप करून नमूद करायचं आहे. आता या ठिकाणची माहिती, मुलगी लहान असल्यामुळे खाली कोणत्याही प्रकारची माहिती ही मी भरत नाही. फक्त ॲड्रेस वगैरे जे पण प्रूफ असेल ते ॲड्रेस असेल त्या ठिकाणी मी ते नमूद करतोय. माझंच ॲड्रेस या ठिकाणी मी इनपुट केलेलं आहे. 3-4 वर्षाची असल्यामुळे खालची बँक अकाउंट वगैरे डिटेल एवढी काही माहिती नाही, म्हणून हा डाटा आपण सेव्ह करूया. ओके. या ठिकाणी नॉमिनी डिटेल्स आपण पूर्णपणे माहिती या ठिकाणी भरलेली आहे. त्यानंतर आपला पुढचे जी टॅब येणार आहेत ते अवॉर्ड डिटेल्स. तुम्ही जर अवॉर्ड वगैरे घेतलेला असेल, पुरस्कार भेटला असेल तर या ठिकाणी ती न्यू एंट्री म्हणून क्लिक करायची आहे. डेट ऑफ एंट्री कधी भेटलेला आहे अवॉर्ड, त्यानंतर या ठिकाणी त्यांची कॅटेगरी काय, जसं अवॉर्ड भेटला आहे त्या ठिकाणची निवड करायची आहे आणि त्याबद्दल थोडक्यात माहिती देऊन सेव्ह करायचे आहे. या ठिकाणी मला अवॉर्ड वगैरे भेटलेलं नाही म्हणून कोणत्याही प्रकारची माहिती या ठिकाणी मी भरत नाही आहे. त्यानंतर प्रोसिडिंग कुछ टॅब अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करतो आहे. आता सध्या ही अपलोड डॉक्युमेंटची कोणती साईट वगैरे ओपन होत नाही आहे, अपलोड डॉक्युमेंट होत नाही आहे. तर जे अपलोड डॉक्युमेंट करायचे ते निवड करायची. एज्युकेशन समजा टाईप 12वी, त्याची सर्व प्रकारची माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे, जी आपण पहिले ऑलरेडी भरलेली आहे. सर्टिफिकेटचे नंबर असेल तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जो बोर्ड असेल तो, आणि जी फाईल चूज करायची ती फाईल चूज करून ओपन करून सेव्ह करायची, अपलोड करायची. पण सध्या तरी कोणती डाटा या प्रकारची घेत नाही आहे, कारण की अपलोड डॉक्युमेंट सध्या तरी ओपन होत नाही आहे. आपण अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे टॅब या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. तर या दिवशी प्राथमिक स्वरूपाची माहिती आपण या ठिकाणी भरणार आहोत. प्राथमिक स्वरूपाची माहिती आपण या ठिकाणी भरलेली दिसते. वेगवेगळ्या प्रकारचे टॅब, हे काही टॅब हे आपले ऑफिशियल भरणार आहेत आणि काही आपण टॅब आपण भरू शकतो, ती माहिती आपण या ठिकाणी भरलेली आहेत. वेगवेगळ्याचे सर्व्हिस बुक, हिस्ट्री वगैरे, इन्फॉर्मेशन, नॉमिनी डिटेल्स वगैरे सर्वप्रथम आपण या ठिकाणी दिसते. आता आपण माहिती भरली ती बघायची असेल तर सर्वात पहिले वरती टॅब दिसतोय तो वी सर्व्हिस बुक. वी सर्व्हिस बुकवर क्लिक केल्यानंतर आपण जी पण माहिती या ठिकाणी भरलेली त्या ठिकाणी ती ओपन होताना आपल्याला दिसेल की 4-5 पेज जे असेल त्या ठिकाणी प्राथमिक स्वरूपाची माहिती या ठिकाणी दिसते. वरती एक ऑप्शन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दिसून येत आहे की डाउनलोड. जर तुम्हाला ही माहिती करायची असेल तर वरती ॲरो खाली दिसताना त्यावर क्लिक करायची, डाउनलोड. ती डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर की फाईल ती कुठे टाकायची ते पोझिशन म्हणजे लोकेशन निवडायचं आहे, ऑल फाईल्स करायचं आहे आणि रिनेम करायचं असेल तर रिनेम करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे की तुम्ही ती फाईल कुठे सेव्ह करताय. त्यानंतर सेव्ह बसून आपल्या डाव्या बाजूला ती डाउनलोड होताना दिसते. ही डाउनलोड झालेली आपण फाईल ओपन केल्यानंतर आपल्याला ती ॲड्रॉप रीडरमध्ये कशी दिसेल या प्रकारची तुम्हाला दिसेल की जेणेकरून तुम्ही त्याची PDF बनवू शकता, नाहीतर त्याची हवी तर प्रिंट या ठिकाणी काढू शकता. अशा प्रकारची आपण ही सर्व प्रकारची माहिती या ठिकाणी भरलेली आपणास दिसून येईल. एज्युकेशनल इन्फॉर्मेशन, नॉमिनी डिटेल्स, फॅमिली डिटेल्स, जॉईनिंग डिटेल्स, ट्रेनिंग डिटेल्स, अशा वेगवेगळ्या प्रकारचे टॅब आपण या ठिकाणी भरलेले आहेत, जे आपल्याला भरता येईल. काही टॅब या पंचायत समितीमध्ये ऑफिस मार्फत भरले जातात, ते आपण त्यांच्याकडं सोडून द्यायचं आहे, ते आपण भरायचं नाही आहेत. हे प्राथमिक स्वरूपाची माहिती आपण या ठिकाणी
पूर्णपणे भरलेली आपण. अशा रीतीने आपण आपली सर्व्हिस बुकची जी थोडक्यात माहिती होती या ठिकाणी आपण बघितलेली आहे. फक्त अपलोड डॉक्युमेंट हे जे टॅब आहे हे सध्या कार्यरत नाही आहे. मी करून बघितले पण अपलोड डॉक्युमेंट होत नाही आहे. त्याची डॉक्युमेंटची साईज 100 KB कमी असणे गरजेचं आहे आणि फोटोची साईज 20 KB कमी असणे गरजेचं आहे. मी ते पण करून बघितले पण अपलोड झालं नाही आहे. ओके, थँक्यू.